अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे मालाविरुद्धचे गुन्हे घडलेले आहेत ते उघडकीस आणण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निरोत्पल साहेब यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते. करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये नागदेववाडी महेश्वर कॉलनी या ठिकाणी महिला नामे शीतल गावडे यांच्या घरामध्ये 5 तोळे सोन्याची चोरी झाल्याची त्यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला तेजश्री धुरे ही त्यांच्या घरी गुन्हा घडल्याचे 1 दिवस अगोदर घरात गेलेली होती. तसेच ती तक्रारदार यांना दूध आणण्याच्या कारणासाठी त्यांना बाहेर देखील घेऊन गेली होती. व तसेच आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या परिसरात जाऊन शोध माहिती घेतली असता तिचा पती अवधूत धुरे व सदरची महिला तेजश्री धुरे ह्या फोन बंद करून घराला कुलूप लावून ते त्या ठिकाणावरून सोडून निघून गेले होत्या. अवधूत धुरेची माहिती घेतली असता अवधूत धुरे हा वरती 5 मोटरसायकलचे गुन्हे देखील दाखल होते. त्यामुळे तो सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. अवधूत धुरे याचा आम्ही बुदरगड या परिसरात तसेच वाशी नाका या परिसरात शोध घेतला असता अवधूत धुरे हा मला मिळून आला. त्याच्याकडून आम्ही चोरीच्या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल सोन्याचे गंठण, मंगळसूत्र व अंगठी हा सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्यातील त्यांनी सोन्याचा हार हा बँक ऑफ महाराष्ट्र येथे गहाण ठेवलेला आहे ते देखील हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवधूत धुरे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले असून त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे निष्पन्न होतात का याबाबत देखील करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहेत. त्यामुळे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व घरमालक यांनी कोणताही भाडेकरू ठेवताना त्याची पूर्व इतिहास व त्याचा अभिलेख तपासावा. त्याच्याबाबतची सर्व माहिती ही संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी जेणेकरून आम्हाला देखील समजेल की भाडेकरूचं चारित्र्य कसं आहे व तो गुन्हेगार वृत्तीचा आहे का, त्यावरून आम्हाला त्याच्यावरती देखरेख देखील ठेवता येईल. त्यामुळे भाडेकरू ठेवताना प्रत्येक घरमालकाने त्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.